नमस्कार, नर्मदे हर. आज आपण ज्वारीच्या भाकरीचे महत्त्व बघत आहोत आणि ती आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. तर बघा, ज्वारीच्या भाकरीला महाराष्ट्रामध्ये आणि भारतातील अनेक भागांमध्ये पारंपरिक आहारात महत्त्वाचे स्थान आहे. ही पोषण मूल्यांनी समृद्ध असून आरोग्यासाठी अनेक फायदे देते. ज्वारीच्या भाकरीचे महत्त्व. नंबर 1, संपूर्ण आरोग्यासाठी उपयुक्त. ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर म्हणजेच आहारातील जे तंतू असतात ते आहारातील तंतू असतात, ते पचनासाठी फायदेशीर असतात. नंबर 2, ग्लुटेन फ्री असल्यामुळे ती पचनास हलकी असते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाजरी आपल्याला शरीरासाठी किती फायदेशीर आहे. ते वजन कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला ते खूप फायदेशीर ठरते. नंबर 2, ग्लुटेन फ्री असल्यामुळे ती पचनास हलकी असते. गहू आणि काही इतर धान्यांप्रमाणे ग्लुटेन नसल्यामुळे ज्वारीची भाकरी पचायला सोपी जाते. विशेषतः गहू ग्लुटेनला सहन न होणाऱ्या लोकांसाठी ती फायदेशीर असते. आता नंबर 3, मधुमेह. मधुमेह रुग्णांसाठी ती लाभदायक. ज्वारीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने ती रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेह रुग्णांसाठी ज्वारी ही अतिशय उत्तम उदाहरण आहे. नंबर 4, हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली. ज्वारीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि चांगल्या प्रकारचे म्हणजेच चरबी म्हणजेच गुड फॅट्स असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे जे काही आजार असतात ते कमी करता आणि आरोग्य सुधारण्यास मदत करते. तर त्यासाठी आता तुम्ही ज्वारी खायला आजपासून सुरुवात करा. नंबर 5, हाडांसाठी उपयुक्त. ज्वारीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते, जे हाडे मजबूत करतात. नंबर 6, वजन कमी करण्यास मदत. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की वजन कमी करण्यासाठी मदत करते. फायबरयुक्त असल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि जास्त खाण्याची सवय कमी होते. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास त्याची आपल्याला खूप अशी मदत होते. नंबर 7, शक्तिवर्धक आणि उष्णतेपासून संरक्षण. शक्यतो उन्हाळ्यामध्ये तुम्ही ज्वारीची भाकरीच निवडा. बघा, उन्हाळ्यात जर तुम्ही ज्वारीची भाकरी खाल्ली तर ती अतिशय थंड अशी आहे आणि त्याच्यामध्ये थंड असा गुणधर्म असल्यामुळे तुमच्या शरीराला आतून थंडावा मिळतो. म्हणून ज्वारीची भाकरी ही शक्यतो उन्हाळ्यामध्ये खातात आणि उष्णतेपासूनही त्याचा बचाव होतो. आणि आता हा तुम्ही व्हिडिओ जो बघताय तो वेळात वेळ काढून बघताय, त्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार. तर आता आपण ज्वारीची भाकरी कशी खावी हे बघतो. तर तूप आणि लोणच्यासोबत जर तुम्ही ज्वारीची भाकरी खाल्ली तर ती पचनास हलकी म्हणजेच पचनास मदत होते आणि भाजी किंवा ठेच्याबरोबरही ती पारंपरिक ग्रामीण भागामध्ये आपले आहारामध्ये जे लोकप्रिय आहे ते दही आणि ताकासोबत. तर ज्वारीची भाकरी ही पचनासाठी फायदेशीर असते. तर आता तुम्ही हा व्हिडिओ माझा वेळात वेळ काढून बघता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार. तसेच आता उन्हाळ्यामध्ये पण त्याची थंडावा देणारी भाकरी म्हणजे ज्वारीची भाकरी, नागलीची भाकरी. जर तुम्हाला कमेंटमध्ये काही प्रश्न असतील तर ते नक्की सांगा. आता ज्वारीची भाकरी हा फक्त पारंपरिक आहाराचा भाग नसून तो एक पौष्टिक आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच तुम्ही चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबा, म्हणजे वेळेवर आपल्याला आपल्या शरीरासाठी किंवा मग काय खावे काय नाही याची माहिती तुम्हाला नक्की मिळेल. तसेच नियमित सेवन केल्यास शरीर निरोगी राहते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.